हे बघा, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता मी जे तुम्हाला हे सांगते म्हणजे हे जे काही प्रॅक्टिकल आहे हे सगळं व्हॅल्यू बेसवर आहे किंवा व्हॅल्यू एज्युकेशनवर आहे. ओके. आता मूल्य अभिभिज्ञ चाचणी हे ज्या काही आहे याच्यामध्ये ही चाचणी याच्यातून तुमच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे, किती काय आहे हे याच्यावरून काय होणार आहे, चेक होणार आहे. बरोबर आहे. आता पहिला जो काही याच्यामध्ये जो कॉइन आहे मूल्य अभिभिज्ञाच्या असेल किंवा याला DVQ किंवा याला दुसरं नाव काय, डिफरन्स ॲप्टिट्यूड टेस्ट काय म्हटलं जातं, DVQ म्हणजे डिफरन्स ॲप्टिट्यूड टेस्ट म्हटलं जातं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये उद्देश जो काही आहे या चाचणीचा, रेखाराणी अग्रवाल यांची ही चाचणी आहे. यांच्या चाचणीद्वारा मूल्यांचा अभ्यास करणे. काय उद्देश सांगितलं आहे, रेखाराणी अग्रवाल यांच्या चाचणीद्वारा मूल्यांचा अभ्यास करणे. बरोबर आहे. ओके. आता दुसरा पॉईंट सांगितला जातो प्रस्तावना. व्यक्ती ज्या ज्या वेळी काय काय करते आणि काय काय करू शकते अशा वेळी जेव्हा की योग्य अयोग्य चांगले वाईट या ज्या काही गोष्टींचा जो काही विचार केला जातो त्याला काय म्हटलेलं आहे, मूल्य किंवा मूल्यांचा अभ्यास केला जात असतो. बरोबर आहे. मूल्यांची व्याख्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मूल्यांची व्याख्या केली आहे. ती तुम्हाला वेगवेगळ्या जर्नलमधून व्याख्याही तिथं पाहायला भेटेल. सैद्धांतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कल्पकता, राजकीय आदर्श ह्या सगळ्या गोष्टींचा चाचणीच्या याच्यामध्ये तो अभ्यास हा केला जात असतो. चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. थोडक्यात याची प्रस्तावना ही थोडक्यात येणार आहे. जेव्हा आपण याचा गृहीतकांचा विचार करू, रेखाराणी अग्रवाल यांच्या चाचणीद्वारे मूल्यांचा अभ्यास करणे. काय, रेखाराणी अग्रवाल यांच्या चाचणीद्वारे यांचा मूल्यांचा अभ्यास करणे. बरोबर. साहित्यामध्ये काय येतं, मूल्य अभिभिज्ञ चाचणीची माहिती पुस्तिका, चाचणीची प्रश्नावली, खोड रबर, पेन्सिल, पट्टी ह्या सगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश होते. बरोबर आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये या चाचणीचं या सगळ्या गोष्टी यामध्ये समावेश हा तिथं होत असतो. पुढचं पॉईंट, आता साहित्याचा तिथं वापर केला जातो. पुढचं घटकांचा जेव्हा आपण विचार करतो, कृती. आता याच्यामध्ये जे प्रयुक्ताला तुम्ही सांगणार आहे की या चाचणीमध्ये की असं सांगायचं आहे की यातून ह्या चाचणीमधून तुझी मूल्य किंवा व्हॅल्यू चेक होणार आहे आणि याचं तू हे करणार आहे. आता मूल्य अभिभिज्ञ चाचणीची माहिती पुस्तिका, प्रश्नावली, खोड रबर, पेन्सिल, पट्टी इत्यादी. ओके. आता कृतीमध्ये हे सांगितले की प्रयुक्तामध्ये काय सांगायचं, प्रयुक्ताला की प्रयोगशाळेत व्यवस्थेमध्ये शांत बसून त्याला सांगायचं की यातून तुझी एक मूल्य अभिभिज्ञ चाचणी ही तयार करून घेतली जाणार आहे आणि तुला स्टूलवर बसण्यास सांगायचं आणि प्रयुक्ताला अशा पुढील सूचना द्यायच्या. ओके. आता पुढे ही जी काही चाचणी आहे या चाचणीमध्ये जवळजवळ 28 त्याला सूचना दिल्यावर त्याला प्रयुक्ताला त्याची एक मानसिक तयारी करून घ्यायची की याची जी काही माहिती आहे ही फक्त तुझ्या डिपार्टमेंटपुरती किंवा आपल्या जर्नलपुरती किंवा तुझ्या अभ्यासापुरतीच मर्यादित राहणार आहे, याचा पुढे काही असं हे केलं जाणार नाही आहे. असं सांगितल्यानंतर सूचना त्याला द्यायची. ही मूल्य अभिभिज्ञ चाचणी आहे. या चाचणीमध्ये 28 विधाने आहेत. तर प्रत्येक विधानामध्ये 2 पर्याय दिलेले आहेत. ओके. 2 पर्याय दिलेले आहेत आणि ते पर्याय परिस्थितीनुसार जे तुला योग्य वाटेल त्यावर त्याची टिकमार करायची आहे. जे उत्तर योग्य असेल त्या चाचण्यांवर लगेच त्याचं उत्तर आले की अशी खून करून त्यावर चाचणी ही वेळेची त्याच्यामध्ये मर्यादा नाही. जेवढी लवकर ही चाचणी तयार कराल तेवढं त्याच्यामध्ये व्यवस्थित ही चाचणी होणार. बरोबर आहे. अशा प्रकारे ही काय करायची, त्याला सूचना ह्या तिथं द्यायच्या. व्यवस्थितपणे त्याला समजून सांगायचं की यातून तुझं व्हॅल्यू हे चेक होणार आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या, दक्षता. आता दक्षता काय घ्यायचं, दक्षता कॉमन येतात त्या. प्रयुक्ताला सूचना समजल्या की नाही याची काळजी घेणे. म्हणजे काय, प्रयुक्ताला ज्या काही सूचना आहेत त्या व्यवस्थितपणे समजल्या की नाही याची त्याच्यामध्ये त्याला काय सांगायचं, दक्षता तिथं घ्यायला लावायची, काळजी घ्यायला आणि प्रयोगशाळेत त्याला काय करायचं, शांतता घ्यायला लावायची. आत्मनिवेदन. प्रयुक्त चाचणी DVQ ही चाचणी त्याला आवडली की नाही, काय वाटतं त्या चाचणीमधून
हे सगळं सोडवत असताना प्रयुक्ताचा उत्साह हा तिथं वाढला जातो आणि ते त्याला सांगायचं की ही चाचणी आहे ती व्यवस्थितपणे सोडव, शांतपणे सोडव, की त्या चाचणीचं जेव्हा तुम्ही आत्मनिवेदन घेणार आहे की आत्मनिवेदनामध्ये की खरंच तुला ते योग्य वाटतं का, चांगलं वाटतं का, कसं वाटतं, अशा प्रकारे त्याच्यामध्ये उत्साह किंवा ते आणि मग त्या चाचणीची विश्वसनीयता, वैधता हे पॉईंट्स त्याला जर्नलमधून किंवा पॉईंट्समधून मॅन्युअलमधून ते लिहायला लावायचे. ओके. आता पुढचं जे काही पॉईंट आहे नेक्स्ट प्रॅक्टिकल त्याचं जे काही प्रयोग आहे ते मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगते. थँक्यू.